अनेक समस्यांचं माहेरघर या ठिकाणी नांदेड शहर आणि महापालिका या ठिकाणी बनलेली आपल्याला बघायला मिळते. दुसरं आहे त्याचं व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थित लावल्या जात नाही की 165 करोड रुपयाचं या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासनामधून या ठिकाणी महापालिकेला पैसे मिळालेले आहेत, पण त्याचा विनियोग या ठिकाणी महापालिकेला व्यवस्थित या ठिकाणी विनियोग घेता आलेला नाही. आज या ठिकाणी 165 करोड रुपये महापालिकेला आल्यावर सुद्धा पाण्याचा गंभीर प्रश्न आज नांदेड वासियांच्या या ठिकाणी समोर उभा टाकलेला आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे. आज आपण जर बघितलं की नांदेड शहरामध्ये प्रत्येक जागी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. अशी परिस्थिती महापालिका क्षेत्रांतर्गत अनेक प्रभागामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आज नांदेड शहरामध्ये एकाही ट्रॅफिक सिग्नलवर यांनी नियोजन करता आलं नाही. 3 वर्षापासून प्रशासक राज आहे. आज प्रशासक राजाच्या माध्यमातून सरकारला काय साध्य करायचं आहे हा तर खरा म्हणजे गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यासारखा योग्य आहे. करोडो रुपये आपल्या सामान्य लोकांच्या सेवेसाठी येतो, मग हा पैसा जातो कुठं? शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नाही, कर्जमाफी वेळेवर भेटत नाही. या ठिकाणी काल परवा 2 दिवसापूर्वी आपण सर्वांनी पेपरमध्ये बातमी वाचली असेल की राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनला. जो कोणी या ठिकाणी वीज कनेक्शन शेतकरी आमचा मागत आहे त्याला सोलारचं कनेक्शन देत आहेत. या ठिकाणी सोलारवर मोठ्या एचपीचे पंप या ठिकाणी चालत नाहीत. विहिरीवर तर चालेल, पण जो शेतकरी 8-8, 10-10 लाख रुपये खर्चून पाईपलाईन करतो त्या ठिकाणी सोलार पंप काम करत नाही. मी सरकारला विनंती केली की बाबा ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पाहिजे त्यांना वीज कनेक्शन द्या, ज्यांना सोलार पाहिजे तिथं सोलार द्या. पण हे सरकार ऐकायच्या मनस्थितीत नाही. पण जर नांदेड जिल्ह्याचं सध्याचं राजकारण जर बघितलं तर माझ्या पक्षात कोण येते, माझ्या पक्षात कोण येते त्याच्यामध्ये नेते मंडळी सगळे व्यस्त आहेत. बरेच लोकांनी वक्तव्य केलं की काँग्रेस नांदेड जिल्ह्याची राहते काय. या ठिकाणी मला आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचं आहे, काँग्रेस जिल्ह्याची कधी संपणार नाही.